सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वागचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका मध्यमवयीन तरुणीची ही गोष्ट. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत असलेली ही तरुणी स्वतःच्या फिटनेसच्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूक होती, हेल्थ कॉन्शियस होती. आपण स्वतः फिट आहोत याचा थोडासा तिला अभिमान देखील होता. रोज सकाळी उठून ती जॉगिंगला जायची, मॉर्निंग वॉक करायची, त्यानंतर घरी येऊन स्वतःचं आवरायची, हेल्थ ड्रिंक्स आणि न्यूट्रिशियस डाएट घेऊन मग ती ऑफिसला जायची. तिच्या याच नित्यनेमाप्रमाणे ती एक दिवस सकाळी लवकर उठली, नेहमीप्रमाणे जॉगिंगला गेली. भरपूर पळून झाल्यानंतर आता ती थोडंसं चालू लागली. थोडंसं चालून आता 5 मिनिटांनी घरी जायचं हा विचार तिच्या डोक्यामध्ये होता. चालत असताना तिच्यापासून थोड्या अंतरावर तिला एक दुसरी तरुणी दिसली. ती साधारण हिच्याच वयाची होती, पण हिच्या तुलनेमध्ये ती थोडीशी हिच्यापेक्षा फिट होती. किंबहुना ती देखील हिच्याप्रमाणे रोज नियमित चालणारी असावी. हिच्या मनामध्ये सहज विचार आला की तिची चाल किंवा तिची चालण्याची गती ही आपल्यापेक्षा थोडीशी कमीच आहे. आपण जर चालत राहिलो तर कदाचित तिला आपण सहज मागे टाकू शकू. जर आज मी हिला चालण्याच्या बाबतीत मागे टाकू शकले तर कदाचित फिटनेसच्या बाबतीमध्ये सुद्धा मी हिच्यापेक्षा जास्त फिट होऊ शकेन. बस तो एकच विचार तिच्या मनामध्ये आला आणि तिने मनातल्या मनात तिच्याशी एक स्पर्धा सुरू केली. ती तरुणी चालत होती, तिच्याच रस्त्यावरती थोड्या अंतरावरनं ही देखील तिच्या मागोमाग चालू लागली. आपल्याला 5 मिनिटांनी घरी जायचं आहे, पण तोपर्यंत आपण हिला सहज मागे टाकू शकू हा विचार तिच्या मनामध्ये होता. पण ती तरुणी देखील बऱ्यापैकी वेगानेच चालत होती, त्यामुळे सुरुवातीला दोघींमधलं अंतर हे कमीच होईना. आणि म्हणून मग या तरुणीने आपली गती थोडीशी वाढवली. त्यामुळे झालं काय तर आता दोघींमधलं अंतर हे थोडंसं कमी कमी होऊ लागलं. हिच्या मनामध्ये विचार आला, बस अजून थोडाच वेळ, अजून मी थोडीशी गती वाढवली तर हे अंतर अजून कमी होईल आणि एका क्षणाला मी हिला मागे टाकेन. हा विचार करून या तरुणीनं आपल्या चालण्याची गती अजून वाढवली. बघता बघता दोघीतलं अंतर कमी कमी होऊ लागलं. ही तरुणी अधिकच वेगाने चालू लागली आणि एक क्षण असा आला की तिनं त्या तरुणीशी बरोबरी केली आणि पुढच्या क्षणाला त्या तरुणीला हिने मागे टाकलं. ज्या क्षणाला तिने त्या तरुणीला मागे टाकलं आणि ही पुढे आली, त्या क्षणाला हिच्या मनामध्ये विचार आला, बस आपण ही स्पर्धा जिंकलो. पण पुढच्या क्षणाला तिच्या लक्षात आलं, कसली स्पर्धा? जी स्पर्धा मी माझ्या मनामध्ये त्या तरुणीशी करत होते त्या तरुणीला, त्या व्यक्तीला ह्याची काही कल्पना सुद्धा नव्हती. आता तर ती त्या वळणावरती वळून तिच्या रस्त्याला निघून सुद्धा गेलेली आहे. आणि मला ज्या वळणावरती वळायचं होतं ते वळण तर किती मागं पडलेलं आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये चालणं संपून आपल्याला त्या वळणावरती वळायचं होतं, ते वळण मागं पडलं आणि त्या 5 मिनिटाचा अर्धा तास कधी झाला हे त्या स्पर्धेच्या नादात आपल्याला कळलंच नाही. आता जेवढं अंतर पुढे आपण चालून आलेलो आहोत तेवढं हे जास्तीचं अंतर परत पुन्हा मागं चालून जायचं. त्यासाठी परत पुन्हा अर्धा तास जाणार. आज ऑफिसमध्ये लवकर पोहोचायचं होतं, प्रेझेंटेशन तयार करायचं होतं, ते बॉसला दाखवायचं सुद्धा होतं. पण या सगळ्यामुळे आता तासभर उशीर होणार, बॉसची बोलणी खावी लागणार. बरं, दिवसभर काम करण्यासाठी जो फ्रेशनेस हवा होता तो मिळवण्यासाठी म्हणून आपण खरं तर जॉगिंगला, मॉर्निंग वॉकला आलेलो होतो. पण या स्पर्धेच्या नादामध्ये फ्रेशनेस सोडा, आपण जास्तीची दमणूकच झाली. आणि आपल्याच मनानं आपण केलेली ही स्पर्धा आजचा आपला पूर्ण दिवस खराब करून टाकणार याची तिला जाणीव झाली. गोष्ट खरं तर इथंच संपते, पण खूप काही शिकवून जाते. आयुष्यात कित्येकदा आपली अवस्था सुद्धा या गोष्टीतल्या त्या मुलीप्रमाणेच होते. कित्येकदा आपण सुद्धा अनेकांशी स्पर्धा करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असतो. आपल्या मित्रांशी, आपल्या नातेवाईकांशी, आपल्या ओळखीतल्या लोकांशी, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी. अक्षरशः विवेक गहाण ठेवून आपण धावत सुटतो. कशासाठी? तर आपण इतरांपेक्षा अव्वल आहोत, आपण इतरांपेक्षा सरस आहोत हे आपल्याला आणि इतरांना दाखवून देण्यासाठी. कधी कधी आपण या गोष्टीमध्ये यशस्वी ठरतो सुद्धा, पण तो यशाचा आनंद आपल्याला खरंच चिरकाळ टिकणारा मिळतो का? एका क्षणाला आपल्याला यशाचा तो आनंद मिळतो, पण त्या क्षणी जेव्हा आपण मागं वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की धावण्याच्या त्या हट्टापायी आपण मुळीच श्वास घेतला नव्हता. आपल्या प्रवासामध्ये असे कित्येक क्षण होते ज्या क्षणांना भरभरून जगायचं होतं, पण ते तसंच राहून गेलेलं होतं. ज्या वळणांवरती आपल्याला वळायचं होतं ते वळण आपण कित्येक मैल मागं सोडून आलेलो असतो. या जगामध्ये कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये अव्वल असणार, सरस असणार हे आपण मान्य करायला हवं. कुणी नोकरीमध्ये, कुणी व्यवसायामध्ये झटकन प्रगती करतात, कुणी आपल्या बुद्धीच्या जोरावरती शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड यश मिळवतात.
ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो त्या क्षेत्रामधल्या आपले सहकारी कुणी आपल्या कौशल्याच्या जोरावर तर कुणी आपल्यामध्ये असलेल्या कष्टाच्या जोरावरती यशाची शिखरं हे पादाक्रांत करत असतात. कुणी एखादं कौशल्य चटकन आत्मसात करून त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. अगदी याचप्रमाणे आपल्यामध्येही असं कुठलं तरी गुण असेल, असं कुठलं तरी कौशल्य असेल की ज्यामध्ये आपण प्रगती करू शकतो. त्यात आपण जरूर केली पाहिजे. पण प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी आपणच अव्वल आलं पाहिजे, आपणच सरस झालं पाहिजे असं म्हणून दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यामध्ये खरंच काही अर्थ नसतो. स्पर्धा केली पाहिजे तर ती स्वतःशी केली पाहिजे. काल मी कसा होतो त्या मानानं मी आज काय चांगलं केलं ही स्पर्धा असली पाहिजे. आज मी कसा आहे यापेक्षा उद्या कसं छान जगू शकेल, आजच्या मी पेक्षा उद्याचा मी कसा चांगला असेल ही स्पर्धा जर स्वतःची स्वतः आपण करायला लागलो तर कदाचित त्या स्पर्धेतून आपल्याला आनंदही मिळेल आणि आपण आयुष्य अत्यंत सुखासमाधानानंही जगू शकू. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.